हॅलो गायज, वेलकम बॅक टू हॅपी सोल ट्रेल्स. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे डे 2 इन अक्कलकोट. तर सर्वांची सकाळ झालेली आहे. तर सगळे एक एक करून रेडी व्हायला जात आहेत. तर वीरा आणि मियाची केव्हाच सकाळ झालेली आहे आणि त्यांची मस्ती काही थांबत नाही. तिच्या मामालाही सोडलेलं नाही आहे, त्यांनी चालू आहे. तर आम्ही या हॉटेलमधून चेकआउट केलं आहे आणि सगळे आमचे बॅग्स वगैरे आम्ही पॅक करून गाडीमध्ये ठेवत आहोत. त्यानंतर आम्ही कसे दिसत आहोत ते सांगते. सुरुवात माझ्यापासून करते. हे आहेत माझे भाऊ. ह्यांचासुद्धाच चॅनल आहे यूट्यूबवर, हर्षल्स व्लॉग. प्लीज यांनाही सबस्क्राईब करा गाईज. आणि ह्या आहेत शुभमच्या मम्मी आणि आमचं नकळत मॅचिंग झालं होतं. ह्या पण खूप क्यूट दिसत होत्या. पुढे जाऊन आम्ही एका लोकेशनवर थांबलो कारण आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता आणि जिथे आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलं होतं तर तिकडे काय आम्ही ब्रेकफास्ट केला नव्हता. त्यामुळे सर्वांना खूपच भूक लागलेली होती. तर सगळ्यांनी ब्रेकफास्ट करून आमची गाडी परत गाणगापूरच्या दिशेने निघालेली आहे. फायनली आपण त्रिवेणी संगमला पोचलो आहे. अनेक लोक दर्शनासाठी इकडे येतात कारण त्रिवेणी संगमाचं खूप धार्मिक महत्त्व सांगितलं जातं. ओटी आणि दिवे घेऊन आपण संगमाच्या दिशेने निघालेलो आहे आणि व्लॉग करत असताना माझ्या लक्षातच आलं नाही की चप्पल काढायची होती. मी परत जाऊन चप्पल काढून आले आणि इकडे संगमाजवळ खूपच गर्दी दिसत होती. इकडे मी माझा दिवा पेटवायला घेतला आहे. दिवा का पेटवतात? कारण त्याचं उद्दिष्ट असं आहे की आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि ती प्रार्थना मानली जाते ह्या प्रथामार्फत. तर मीही ही प्रथा पूर्ण केलेली आहे इकडे येऊन. आणि इकडे असंही म्हटलं जातं की आपण जर या पाण्यात अंघोळ केली तर आपली पापं धुतली जातात आणि आपल्याला पुण्य मिळतं. आता गाणगापूरला पोचलेलो आहे दत्त मंदिरामध्ये. तर इकडे आम्ही हार फूल घ्यायला थांबलो होतो आणि खूप भली मोठी लाईन होती इकडे सुद्धा. आणि साधारण आमचा लाईनमध्ये 1.5 तास तरी गेला आणि आमचे बाकीचे मेंबर्स होते ते पुढे गेलेले होते कारण आमची गाडी खूप लेट पाठवून आली म्हणून. तर त्यांचं ऑलरेडी दर्शन होऊन ते बाहेर वेट करत होते आमचा. आणि इकडे आतमधलं गाभाऱ्यातलं मला शूट नाही घेता आलं कारण त्यांचे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळावे लागतात. त्यामुळे मी बाहेरचं शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला दाखवायचासुद्धा प्रयत्न केलेला आहे. मी पुढे फोटो ॲड केला आहे. सर्वांनी दर्शन करून घ्या गाईज. आणि आम्ही निघालो आहे आमच्या 4th डेस्टिनेशनकडे, म्हणजेच आई भवानी तुळजापूरला. तर इकडे आमच्या मियूची आणि व्रियूची मस्ती चालू आहे, डान्स चालू आहे. तर तुम्हाला दाखवते बघा. अय्यो ठुमके बा हे बघ आता हे खाली जाईल, पत्रा खाली धसत चाललाय बघ. म्हणजे यांनी तर ट्रॅकची पण वाट लावली. डिटॅच करायला लागेल तेव्हा. हे बघ टायर बघ कसे जळले इकडे. सो आपण तुळजापूरला पोचलेलो आहे आणि आमची गाडी पार्कला गेली होती म्हणून आम्ही इथे त्यांची वाट बघतो आणि आमची अर्धी माणसं ऑलरेडी मंदिरामध्ये पोहोचली होती. तर आम्ही त्यांना जाऊन जॉईन केलं आणि ही आहे मंदिराकडे जाण्याची रांग. तर गाईज खूप गर्दी होती. संध्याकाळचे वाजलेले 7 ते 7:30 तरी पण खूप भली मोठी रांग होती. आता आपण आतमध्ये ॲटलिस्ट मंदिराच्या आसपास तरी पोचलेलो आहे. तरी इकडे पोचण्यासाठी आम्हाला 2 तास गेले लाईनमध्ये. मला आतलं शूट घेता नाही आलं तर तुम्हाला माहिती आहे त्यांचे प्रोटोकॉल्स. तर मी बाहेरून दाखवण्याचा तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. हे बघा आहे तुळजापूर. खूप सुंदर आहे गाईज. मी पहिल्यांदाच आली आहे इकडे सुद्धा. हा एक चमत्कारिक दगड आहे आणि जर डावा आला तर कामं होत नाही, उजवा आला तर होतात आणि जर स्थिर राहिला तर प्रयत्न करावे लागतात. तर गाईज माझा तर उजवा आलं होतं कारण देवीनी माझ्या मनातली इच्छा ऐकून घेतली होती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
दर्शन मात्र फार छान झालं, पण भुकेमुळे सर्वांची हालत खूप खराब झाली होती आणि आम्ही इकडे जेवणासाठी थांबलो. तुळजापूरमध्येच हॉटेल आहे हे वेज कल्चर म्हणून. तर इकडचं फूड पण खूप टेस्टी आहे गाईज. आणि ताईचं एक्सप्रेशन बघा, कळत असेल की किती भूक लागली आहे. आणि मोठा टेबल नव्हता त्यामुळे आम्ही वेगळं वेगळं बसलो होतो. फार काही मला शूट घेता आलं नाही कारण मोबाईलची बॅटरी लो होती म्हणून. आणि आता रात्रीचे वाजले 3 आणि आम्ही पोचलो आहे फलटणला म्हणजेच वाखरीमध्ये. आणि हे आहे शुभमचं गाव. मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे. आणि सगळे बॅग्स काढत आहेत गाडीमधून. आणि हे आहे शुभमचं घर. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक